तर स्टार प्रवाह वाहिनीवरील कलाकारांनी एकत्र येत मकर संक्रांत साजरी केली आहे। साधी माणसं, तुझं तू माझं मी आणि इतर मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। कशी आहे या वर्षीची मकर संक्रांत आणि काय काय अनुभव होते आजपर्यंतचे, म्हणजे लहानपणापासूनचे? संक्रांतीच्या आठवणी म्हणशील विशेष तर मी बार्शीच आहे, सोलापूर, तर तिथे सिद्धेश्वर त्यांची यात्रा, सिद्धेश्वर महाराजांची यात्रा असते, गड्ड्याची यात्रा म्हणतो आम्ही त्याला, त्यामुळे ते आहे। आणि आता संक्रांत झाली की हुरडा हा प्रकार सुरू होतो, त्यामुळे लहानपणीच्या त्या आठवणी आहेत की गड्ड्याची यात्रा, त्यामुळे 8 दिवस सुट्टी आम्हाला, आणि मग उंडारणे, कारण तो मध्ये आलेला असतो ना, परीक्षा काय लगेच नसते, आणि तो पिरियड असा असतो की ज्या वेळेला आपण मोकाट फिरू शकतो, त्यामुळे त्या आठवणी माझ्या खूप आहेत। तिळगुळ बनवणे, त्याच्यानंतर या ज्या प्रोसेस असतात संक्रांतीतल्या, या आयुष्यात किती महत्त्वाच्या आहेत आणि आपल्या सणांमधलं याचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे? महत्त्वाचे डेफिनेटली आहेत, कारण आपल्या प्रत्येक सणाला ना तसं एक काहीतरी कारण आहे। तर संक्रांत हे सुद्धा आपल्या सणांमधलं खूप महत्त्वाचा सण आहे। आपल्या वर्षाची सुरुवात म्हणजे कॅलेंडर इयर वाईज जर आपण बघायला गेलो, कारण आपला मराठी वर्षात असं म्हणायला गेलं तर आपला चैत्र पाडवा हा पहिला असतो।